खासूबाईन या 2 शब्दांच्या वाक्यानं आमच्या बालमनावर भीतीचं सावट घातलं होतं. या खासोबाच्या भावकीनं तुम्हाला पण तुमच्या बालपणी असंच मुठीत ठेवलं असणार. कुणाकडं भित्या बाबा असल, कुणाकडं धरी बाबा, कुठं भांबड तर कुठं पडक्या वाड्यातली म्हातारी. या खासोबाच्या भावकीला लहानपणी अजिबात भिलं नाही असं कोण आहे बरं? नमस्कार. अक्षरधूंच्या या साहित्य सफरीवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण ऐकत आहोत बालमन आणि त्याला होणाऱ्या निरनिराळ्या भ्रमांचे गमतीदार किस्से. आणि आजचा किस्सा आहे खासोबाचा. आमच्या लहानपणी या खासोबाची भयंकर दहशत होती. पूर्वीच्या काळी एखादी वाडी, वस्ती किंवा आळी म्हणजे एक एकत्र कुटुंबच असायचं. आम्ही सारी मुलं एकत्रच खेळायचो. कधी ज्याच्या घरी खेळत असू तिथंच जेवण करायचो. बऱ्याच वेळा आमच्या गप्पांमध्ये खासोबाच्या गप्पा रंगायच्या. आमच्या सगळ्यात लहानगा भरत तर खासोबाच्या गप्पा निघाल्या तरी डोळे गच्च मिटून घ्यायचा. तुकानानांच्या घरापुढचं अंगण भलं मोठं होतं. अंगणभर वाळू अंथरलेली. उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही सगळेजण तिथंच झोपायचो. फुलाची आजी छान छान गोष्टी सांगायची. कधी कालवा गोंधळ केला तर म्हणायची, गप झोपा र, नाहीतर खासोबा येईन. आमच्या सर्वांच्या तारा जरा मोठी होती. तिला हळूहळू खासोबा खरंच असतो का, तो खरंच पोरं खातो का अशी शंका यायला लागलेली. एक दिवस आम्ही सगळेजण एकत्र खेळत असताना तारा म्हणाली, तुमच्यापैकी खासोबाला कोण कोण भीतं बरं? हात वर करा. 1-2 हात वर झाले. काहीजण शांत बसले तर काहीजण निधड्या छातीनं म्हणाले, आम्ही नाही भेत खासोबा बिसोबाला. बाळ्या नावाचं एक जरा आगाऊ पात्र होतं. ते तर म्हणालं, त्या दिवशी आमच्या म्हातारीनं खासोबाला बोलावलं आणि म्हणली, ह्या बाळ्याला घेऊन जा पोत्यात घालून आणि खाऊन टाक तिकडं. पण मी काय खासोबाच्या बाला तरी भीतोय वय? मी त्याला जीभ बाहेर काढून वाकडं दावलं आणि सुटलो पळत. ये म्हणलं मला धरायला. काय सांगायचं तुम्हाला, मी पुढं त्यो मागं, मी पुढं त्यो मागं. असा पळावला त्याला. मारुतीच्या देवळामागनं गाव हिरीवर, तिथनं आडक्याची वस्ती, पुन्हा पडक्या वाड्याला येडा घालून बेलदाराच्या वाड्यापासनं सरळ आमराई गाठली आणि एक मोठं झाड बघून बसलो त्याच्यावर जाऊन. त्यावर आलाच खासोबा. असा धापा टाकत होता म्हणून सांगू. पोरं खाऊन खाऊन वाढलेली ढिरी वर खाली होत होती. वर माझ्याकडे बघून म्हणतोय कसा, खाली तू का मी येऊ वर? म्या म्हणलं, ह्याची खोड मोडली नाही वाटतं अजून. मग काय, तोडा आंबा की टाक टाळक्यात, तोडा आंबा की टाक टाळक्यात. आंब्या एवढालं टेंगूळ उठलं त्याच्या डोक्यात आणि गेलं मग बोंबलत घरी. पुन्हा काय माझ्या वाटेला जात नसतंय ती. अशी भली मोठी कहाणी सांगून बाळ्यानं उसंत घेतली. आम्ही सगळीजण त्याच्याकडं मोठालं डोळं करून बघायला लागलो. बाळ्याचा विजय असो असं म्हणावं वाटलं, पण कुणीच काय म्हणेना म्हणून मी पण गप्प बसले. कशी तरी भानावर येत तारा म्हणाली, हो, मला पण तेच म्हणायचे. ह्या खासोबाला भ्यायची काही गरज नाही. यावर नेहमीच चुरू बोलणारा सुताराचा पांड्या म्हणाला, तर का आहे, त्याच्या काय बापाची पेंड आहे वे परगावसनं येऊन हितली पोरं खायला. अंगापिंडानं चांगला धिप्पाड आणि रंगानं काळा कुट्ट असा आडक्याचा भीमा म्हणाला, ह्या खासोबाच्या आईला आमची म्हातारी पण उठता बसता त्याचं भ्याव दावती. पुण्यांदा जर दिसला बिसला ना तो खाशा, सरळ पोत्यात घालू, पोत्याचं तोंड बांधू आणि चांगला बडव बडवून देऊ वाड्याला सोडून बसू वाड्यातलं मासं खात म्हणायचं त्याला. अशा प्रकारे सर्वांनी आपले आपले विचार मांडले. रक्तात स्फुरण चढल्यासारखं झालं. मीही म्हणाले, आता खासोबाच काय, पण त्याच्या बालासुद्धा भ्यायचं नाही. आम्ही सर्वांनी ठरल्याप्रमाणे वागायला सुरुवात केली. त्या दिवशीच्या बैठकीला जो कोणी हजर नव्हता त्याच्यापर्यंत या खासोबा विरुद्धच्या चळवळीची बातमी पोहोचवण्यात आली. आता जर कुणाच्या घरचे म्हणाले की खासोबा येईन, धरून येईन, तर आम्ही सरळ उलट उत्तरं देत होतो. त्याच्याबद्दलची भीती मनातून काढून टाकल्यापासून कसं हलकं वाटत होतं. तिथून पुढं 4-5 दिवस आम्ही मुलं जेव्हा एकत्र यायचो
तेव्हा खासोबाच्याच गप्पा रंगायच्या. आता खासोबाला भीत नाही म्हणून कसं घरचं काम करत नाही, आईचं ऐकत नाही, झोप म्हणलं की झोपत नाही, असल्या फुशारक्या एकमेकांना रंगवून रंगवून सांगायचो. त्या दिवशी घुंगरांचा खुळखुळ आवाज करत एक बैलगाडी गावात शिरली. इकडं तिकडं खेळत असणारी सगळी मुलं त्या रंगीबेरंगी बैलगाडीच्या मागं मागं जाऊ लागली. बैलगाडीत काहीतरी भरलेली मोठमोठी पोती होती. गाडी थेट आमच्या घराजवळ राहणाऱ्या शिवानानांच्या घरापुढं येऊन थांबली. आम्ही मुलं आमच्या घरच्या अंगणात होतो. एक माणूस बैलगाडीवर चढून त्यातली पोती नानांच्या अंगणात टाकत होता. पोत्यात काय असेल म्हणून आम्ही उत्सुकतेने तिकडेच बघत होतो. इतक्यात एक फटफटी येऊन बैलगाडीजवळ थांबली. फटफटीवर पाठीमागे बसलेला माणूस साधारण 4 चौघांसारखा, पण पुढं बसलेला एवढा काळाकुट्ट की त्यानं घातलेलं धोतर आणि शर्ट जणू काय हवेत तरंगतायत की काय असं वाटत होतं. त्याचे मोठाले बटबटीत डोळे, मोठं बेढब नाक, दाढी मिशा, एवढी मोठी पुढं आलेली ढेरी आणि तुळतुळीत टक्कल. काय खाल्लं होतं कुणास ठाऊक, लाल रंगाच्या पिचकाऱ्या मारीत होता. बोलत बोलत खाली पडलेल्या पोत्यांपैकी एक पोतं त्यानं लाथेनं पुढं ढकललं. आई तिथंच पडवी सारवत होती. तिच्या काय मनात आलं कुणास ठाऊक, मोठ्यानं आम्हाला ऐकू येईल अशा आवाजात लगबगीनं उठत म्हणाली, अगो बया, लय दिसानं आलं रे ह्यो खासुबा. चला रे समधीजणं, पोती पण आणल्यात वाटतं. आणि त्या पिचकाऱ्या मारणाऱ्या माणसाकडं बघत फक्त आम्हालाच ऐकू येईल एवढ्या आवाजात म्हणाली, किती दिसानं आला र खासोबा, पोरांनी नुसता वैताग आणलाय. आता समध्यासनी घेऊन जा, पोती कमी पडली तर माझ्या घरातली देती. आम्ही एकदा आईकडं आणि एकदा त्या खासोबाकडं बघितलं. मेंदूनं सगळी गणितं पटापट जुळवायला सुरुवात केली. ह्यो खासोबा त्या पोत्यांमध्ये पोरं भरून आणली असणार. पोरं खाऊन खाऊनच त्याची ढेरी एवढी मोठी झालेली असणार आणि सारखं थुकतोय. ती रागात बिगात आहे का काय? तिथून पुढं मी काय सांगावं आणि तुम्ही काय ऐकावं. जी का धूम ठोकली पोरांनी, कोण कुठं तर कोण कुठं, सगळी गायब. आणि दुसऱ्या दिवसापासून सगळं सुतागत सरळ. हा भ्रमाचा किस्सा इथंच संपत नाही. तो पिढ्यानपिढ्या चालत राहिला. पुढं खासोबाची भीती आम्ही आमच्या मुलांना दाखवली, आमची मुलं त्यांच्या मुलांना दाखवतील. आणि त्या बैलगाडीतल्या पोत्यांचं विचाराल तर आमचं गाव दुष्काळी. 2 पैसे मिळवण्यासाठी आमच्या गावातील बायका चरख्यावर मेंढराच्या लोकरीपासून सूत कातायच्या. त्यासाठी लागणारी पेळू म्हणजेच लोकर घेऊन परगावाहून व्यापारी यायचे. गाडी भरून लोकरीची पोती आणायची. मग बायका 2 किलो 3 किलो अशी लोकर घ्यायच्या आणि सूत कातून पुन्हा व्यापाऱ्यांकडे दिले जायचे. पुढे त्या सुतापासून घोंगडी बनवली जायची. ही जादाची माहिती यासाठी सांगितली की उगीच तुम्ही भ्रमात राहू नये. हा खासोबाचा किस्सा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.